एक मुद्दा म्हणजे ओनरशिप, की जेव्हा तुम्ही जर बिझनेस करायचा प्लॅन केला आणि जर तुम्ही 4 मित्र किंवा 2 मित्र किंवा 3 मित्र ठरवलं की आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर फार मला हे सगळं माहिती असून माझी स्वतःची एक तुम्हाला स्टोरी सांगतो की मला माहिती आहे की ओनरशिप किती महत्वाची आहे. मला माहिती आहे की एखादा बिझनेस एकाच माणसाने चालवावा, याचा हेड एकच असावा, हे सगळं माहिती आहे. तरी मी आता 2 वर्षापूर्वी एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले अँड आय वॉज व्हेरी क्लिअर की बाबा माझ्याकडे वेळ नाहीये, मी पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, त्या प्रोजेक्टमध्ये 4 जण आम्ही एकत्र आलो होतो. एक म्हणजे मार्केटिंगचा एक्सपर्ट, म्हणजे एकदम इंडिया हेड. एक म्हणजे योगा गुरु, म्हणजे ज्यांनी आजपर्यंत 10,000 लोकांना मदत केली आहे योगामध्ये, एक ते होते. एक स्पिरिच्युअल लेडी होती, ती तर फारच फेमस. हे सगळे. एक फोटोग्राफर जो व्हिडिओ म्हणजे बॉलिवूड मूवीज मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूट्स केलेले आहेत. हे सगळे एकत्र आले. मी ॲज अ इन्व्हेस्टर तिथे गेलो, पण मी डे 1 पासून सांगत होतो याला तुमच्यापैकी कोणीतरी फुल टाइम यायला पाहिजे. ह्या बिझनेसला आपण जो ऑनलाईन योगा आणि ऑनलाईन मेडिटेशनचा जो बिझनेस मॉडेल बनवलाय त्याच्यासाठी कोणीतरी याला रन करायला पाहिजे. मी करू शकत नाही. मार्केटिंग वाला वॉज व्हेरी क्लिअर, मी करू शकत नाही. आयदर योगा किंवा फोटोग्राफी वाला माझा मित्र किंवा स्पिरिच्युअल माझी मैत्रीण, यांनी कोणीतरी एकाने येऊन रन करायचं. ठरलं पण यायचं, त्यांची सॅलरी ठरली, एवढे पैसे द्यायचे, शेअर्स ठरले, सगळे ठरले, पण कोणीच मार्केटमध्ये उतरलं नाही. द रिझन वॉज की कोणालाच वाटलं नाही की त्यांचा आत्ताचा बिझनेस सोडून मी नवीन काहीतरी करू. आणि हा सगळ्यात मोठा फेलियर पॉइंट आहे. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये, तुम्ही जर नवीन बिझनेस करणार आहे, तो स्केल होणार आहे किंवा मी 100% तिथं जर झोकून देऊ शकत नाही, तर प्लीज तुम्ही मी बरेच पैसे त्यात वेस्ट केले. आम्ही चांगले चांगले व्हिडिओज बनवले, बरेच पैसे वेस्ट केले, पण आय वुड सजेस्ट तुम्ही असं काही करू नका. अनलेस तुमच्या बिझनेसला एक ओनर आहे, तो फुल टाइम ते करतोय, मगच पैसे टाका किंवा त्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून जावा. अदरवाईज नका करू. जे चाललंय चांगलं चाललंय.